नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण व्हिडिओ बनवतोय, आपण चाललो एक्सपर्ट गोविंदाच्या कॉम्पिटिशनला. आणि दिसेल तुम्हाला आम्ही आमच्या जागेवर आलो आणि हवाल पाऊस आहे. आणि आता आम्ही बस मागवलंय, बसमध्ये तर मुलं बसतील. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातोय, आपण कॉम्पिटिशन कसं होतंय ते. मित्रांनो, आज आमचं मॅक्सेसला कॉम्पिटिशन आहे एक्सपर्ट गोविंदाचा. त्याच्यासाठी मुलं आता बसमधून चाललेत, दिसतील तुम्हाला, सगळे रेडी झालेत. भर नाही, भर घ्या ना. देखो जाने का है, हालत देख, बस का हालत देख. हे जे आले नव्हते तेच आहेत. चला चला, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बस निघाले आता, आम्ही पण आता पाठी निघू. दिसेल इथे आम्ही आता पोहोचलो एक्सपर्ट गोविंदाच्या लोकेशनला. समोर दिसेल स्टेज आहे आणि इकडे सर्व पथकांसाठी उभं राहायला केलेले टेंट. मित्रांनो, इथे आता बस झालं एक्सपर्ट गोविंदासाठी. दिसेल तुम्हाला समोर. आमचा राऊंडला अजून वेळ आहे आणि एक विसर वाजेल. आमच्या सगळे बंदे इकडे उभे. तुम्हाला सलामीला सुरुवात करायची. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वाघ आले बघा. बोला पटके देणार आमचे आलेले आहेत, वीर जवान आलेले आहेत आमचे सगळे. मित्रांनो, आता आमचा राऊंड आहे. काही आशीर्वाद भाईंदर मधले मंडळ आहे त्यांच्यावर. आता बघूया. गोविंदा पथकाचा नियम सर्व आपण हा पथकार एक्सपर्ट गोविंदा आणि रोग पारितोषिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग इन एक्सपर्ट गोविंदा. त्यानंतर या मंचावरती स्वतःला सिद्ध आणि प्रसिद्ध करण्याकरता गोविंद पदक घेत आहे एक्सपर्ट गोविंदा 2024. Please welcome Chamaster Govinda Pata. छत्री अशी कर ना मित्र. चला, 1 मिनिटाचं फॉर्मेशन. जसे परीक्षक कॉल देतील लगेच आपण पुढे जाणार आहोत. मैदान द्यायचं आहे. दोन्ही गोविंद पथकाचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक म्हणजे कोच हे त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी यायचे. आणि दोन्ही गोविंद पथकाचा एक प्रतिनिधी कंपल्सरी या ठिकाणी पाठवायचा आहे. दोन्ही गोविंद पथकाचा एक प्रतिनिधी. तर त्या गोविंद पथकाला पॅनलच केले जाईल, पेनल्टी दिली जाणार. प्रशिक्षक हेड कोच आहेत आपल्या पथकाचे ते. त्याचबरोबर दोन्ही गोविंद पथकाचा एक प्रतिनिधी आमच्या मंचावरती येईल. ज्या गोविंद पथकाचा प्रतिनिधी या ठिकाणी नसेल त्याला पॅनलाइज केलं जाईल.
तर सन्माननीय लीलासोस मॅडमचं व्यासपीठावर आपण निश्चित आपला जय महाराष्ट्र गोविंदा मी सर्व पथकाचे सन्माननीय पाहुण्यांच्या गोविंदा. रुद्र फाउंडेशनच्या वतीने करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम हम आपका कर रहे हैं दिल की गहराई से वेलकम। हे आवाज आहे. साई आशीर्वाद गोविंद पथक, जय महाराष्ट्र गोविंद पथक, बोलू नका. यानंतर अजिंक्य तारा मित्रमंडळ, जय दुर्गा मित्रमंडळ आपल्यासाठी पहिला पुकार। बस बस आम्ही जाणार. चला जय दुर्गा क्रीडा मंडळ आले. जय दुर्गा क्रीडा मंडळ हात वर करा प्लीज. ओके. आणि त्यानंतर आपण अजिंक्य तारा मित्रमंडळ कॉल देऊया. अजिंक्य तारा हे बॉडी मित्रमंडळ, गरम करा रे. अजिंक्य तारा मित्रमंडळ, अजिंक्य तारा मित्रमंडळ. नालासोपारा, अजिंक्य तारा मित्रमंडळ नालासोपारा। ए मित्तो बँकचे कापरा आहे. अजिंक्य तारा मित्रमंडळ देखील रिपोर्टिंग केले। आपण इथे डाव्या बाजूला येऊन थांबायचं प्रवेशद्वारावर। उजव्या बाजूला तुमचं प्रतिस्पर्धी संघ सज्ज असेल। जय दुर्गा क्रीडा मंडळ फक्त गोविंद पथकाला विनंती आहे। टाइमिंग 1 मिनिट स्टार्ट। फॉर्मेशन के लिए आपके लिए 1 मिनट का समय दिया गया, वो टाइमिंग शुरू हो चुका है। हेडलाइट में वो आवाज दी है। आवाज देऊ नका. आवाज देऊ नका. आता चालू झालंय ना. अगर आप अपना टावर बना रहे हैं तो आपका बेस अच्छा होना चाहिए। आप अपना घर बना रहे हैं तो आपका बेस अच्छा होना चाहिए। तो बेस बहुत इम्पोर्टेंट है। तर व्यासपीठावर सन्मान साहेबांचं आगमन झालेलं आहे. ते सन्माननीय शरद पटेल साहेबांना घेतलं आपण आसनस्थ व्हायचं आणि सभापती मीरा मैदान महानगरपालिका तसेच MMRDA सदस्य सन्माननीय शरद केशव पाटील साहेबांचं व्यासपीठावर रुद्र फाउंडेशन सहर्ष स्वागत. रुकिए रुकिए हे नीचे घर जा. सन्माननीय नारायण नंबियार साहेबांचं देखील व्यासपीठ. एक्सपर्ट गोविंदा 2024 में आप सभी का स्वागत है। तू कापरा आहे. बहुत ही दिलचस्प और रोचक मुकाबले आप देख रहे हैं। जय महाराष्ट्र गोविंदा पथक बनाम साई आशीर्वाद गोविंदा पथक, दोनों सक्षम टीमें योजना के अनुसार अपना परफॉर्मेंस देने के लिए तैयार है। 5 4 3 2 1। आपका समय शुरू होता है। आपको चक्कर बनाने के लिए आपका बिल्कुल तैयार है। आशीर्वाद स्कीट नहीं करने का है. माहिती नाही रे, सांगतील आता. एक नंबर. वेलकम बैक, स्वागत है आपका एक्सपर्ट गोविंदा 2024 के इस बहुत बड़े मंच पर। और साई आशीर्वाद गोविंदा पथक के बताओ जय मंच गोविंदा पथक। अब सारे रेफरी चर्चा करेंगे। मनीष, चर्चा तो होगी, वेळ खर्च झाला तरी चालेल, पण चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाली पाहिजे एक्सपर्ट गोविंदाची, चर्चा झाली पाहिजे रुद्र फाउंडेशन. एक्सपर्ट गोविंदा की चर्चा तो 2 महीने से हो रही है। अभी फिलहाल ये नजर देखिए डिसिप्लिन, गाना बजा लेकिन उसके बाद में ये नाचने के लिए नहीं गए। ये भी नाच सकते हैं, बिल्कुल ये भी नाच सकते हैं, लेकिन डिसीजन जो पेंडिंग है ना उसका इंतजार कर रहे हैं। क्या इशारा होगा, क्या डिसीजन होगा, देखते हैं। साई आशीर्वाद गोविंदा पथक अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 6 पेनल्टी पॉइंट. जय महाराष्ट्र गोविंदा पथक अटेम्प्ट सक्सेसफुल with 0 penalty point.
मनीष देखेंगे कितने सेकंड में ये आपने जो टावर बनाया था अपनी पावर दिखाई थी। और आपके लिए एक लाइन भी है, बिल्कुल अगर जीते तो आप देखते हैं कौन जीता कौन हारा। एक्सपर्ट गोविंदा 2024 कार्यसम्राट आमदार नीताताई बक्षे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आपण हा अत्यंत सुरेख असा कार्यक्रम बघतो आहे। रिझल्ट हातात आलाय आणि साई आशीर्वाद गोविंदा पथक पेनल्टीज मोजून 38 सेकंड 91 मिली सेकंड। जय महाराष्ट्र गोविंदा पथक विदाउट पेनल्टी 15 सेकंड 25 मिली सेकंड तिने पास केली। जय महाराष्ट्र गोविंदा पथक। Congratulations, outstanding performance. जय महाराष्ट्र। मित्रांनो आम्ही आता पहिला राऊंड जिंकलोय, तुम्हाला दिसेल। धन्यवाद साई आशीर्वाद गोविंदा पथक। थँक्यू। नेक्स्ट राउंड। Thank you, Manish. इनका भी स्वागत है एक्सपर्ट गोविंदा 2024 के कहाँ साथ में। और फिलहाल मैं बुलाना चाहूंगा इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए एक्सपर्ट गोविंदा 2024। आता नेक्स्ट राऊंड साठी तयारी करतायत, तर बघूया आता पुढचा राऊंड कसा होतोय। समीर, कसं वाटतंय? पहिलाच तुझं कॉम्पिटिशन आहे या वर्षीचं 2024चं। मस्त वाटतंय, बट ते रिंग मध्ये जाऊन जरा दगदग होतं। दगदग होतं आपला मुळे चुकी नाही झाला पाहिजे। हा, तू कुठल्या थरावरती आहे? खालती वर खालती नक्की खालती, कुठे? खालती. बेसला, हा. शिडीच्या बेसला आहे। मजा आली कमाल। मग आता पुढचा राऊंड जिंकायचा की नाही? कडक ना एकदम? पुढचा राऊंड काय ट्रॉफी पण जिंकून जायची। हाऊ द जोश आहे सर। हा, कुठे आहे सर? चला पावलांचा वेग वाढवा, पावलांचा वेग वाढवा। धन्यवाद डीजे। दोन्ही सकाळी लक्ष द्यायचं, नियमामध्ये फक्त एकच बदल आहे। आताचा जो अटेम्प्ट लागेल तो जमिनीपासून 6 थर लागतील, 6व्याची सलामी होईल। पुन्हा पुरेपूर तुम्हाला खाली उतरायचंय, उतरताना देखील पडायचं नाहीये। बाकी मगाचे सगळे नियम सेम आहेत, फक्त नियम एकच बदली झालेला आहे, तो म्हणजे आताचे जे 6 लागतील ते जमिनीपासून 6 लागतील। टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप। इथे महत्वाचं आहे, आता तुम्हाला बेस फॉर्मेशन मगाशीचा नियम होता, म्हणजे तुम्ही एक बेस केला होता, त्यावरती आणखीन एक थर होता, तुमची शिडी लागलेली होती। आता तसं नाहीये। दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी हा खेळ सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी आमच्या जे रेफरी तिथे येणं गरजेचं आहे। लवकर या, दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी। चला फॉर्मेशनसाठी वेळ द्या। चला पंच आपण फॉर्मेशन तुम्हाला 1 मिनिटाचा फॉर्मेशन टायमिंग आहे, पण लावायचे नाही, फक्त उभा राहायचंय। बेस पासून वर सोपं। जमिनीपासून 6 थर फॉर्मेशन टायमिंग असेल। फॉर्मेशन टाइम 1 मिनिट 7। काय जोश आहे, काय जोश आहे। सर सर तयार राहायचंय, फॉर्मेशन टायमिंग बिलकुल मजा आएगा। तर महिला पथक कांदिवलीचं आलेलं आहे, आपण तयारीत राहायचं आहे। या 2 प्रयत्नानंतर आपण महिलांचा अटेम्प्ट घेणार आहोत। सन्मान भरत जैन यांना तो अटेम्प्टचा आहे। त्याचमुळे श्री कांदिवलीचं गोविंदा पथक कुठे आहे? महिला पथक श्री गणेश महिला पथक। सह्याद्री गोविंदा पथक बनाम जय महाराष्ट्र, दोनों तगड़ी टीमें। बहुत अच्छा प्रदर्शन रहा है पहले राउंड में, और दूसरे राउंड में वहां से बिल्कुल उम्मीद है बहुत ज्यादा, मेहनत करने के लिए तैयार। सफलता का स्वाद चखना इनको। अब बॉटम टू टॉप
मतलब आपको टॉप क्लास प्रदर्शन करना है। 1 मिनट का समय आपको हुआ दिया गया। घड़ी की टिक टिक जारी, टिक 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 टिक। 4, 3, 2, 1। अब मजा आएगा। दोनों टीमें बहुत चतुर के साथ खेलती हुई, बहुत तेजी के साथ एक एक प्लेयर पूरा कर रहे हैं। बहुत अच्छा एक बार फिर एक दूसरे का साथ मिलता हुआ। सह्याद्री गोविंद पथक जय महाराष्ट्र, तालियां बजती, चिट्ठियां बज रही है। प्रॉपर ऊपर चले गए, लेकिन आपको नीचे भी आना है। बहुत बढ़िया खेलते हुए सपोर्ट दिख रहा है दोनों टीमों के लिए। हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरयाचा गजर। इथे हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर। क्या बात है, सुंदर छान खेळ आहे, परंतु हे तुमच्या नजरेचं झालं, रेफरीच्या नजरेबद्दल काय? जो हमारे रेफरी है उनके निगाहें हैं सह्याद्री और जय महाराष्ट्र। डीजे मास्टर या रेफरीचा निकाल देखील येतो आहे, टाळ्यांचा गजर देखील या गोविंद पथकांसाठी। चला जास्त वेळ नाही, थोडं होऊन जाऊ द्या, पण जास्त वेळ चला चला रेफरी। गोविंदा 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 अमीरों से लेकर गरीबों को देकर, अमीरों से लेकर गरीबों को देकर प्रणाम। अनिकेत वागल कुठे? मनीष, दोन्ही गोविंद पथकांनी चांगली कामगिरी केली। जिंकण्यानंतरचा भाग आहे, एकदा टाळ्यांचा गजर स्वतःसाठी करा। अप्रतिम खेळलाय, प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवल्या। प्रसन्न कुठे? प्रसन्न सह्याद्री क्रीडा मंडळ अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी। वाह, क्या बात है। जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 1 पेनल्टी। ओ, आता हा जो 2 सेकंदाचा प्रश्न आहे खूप महत्वाचा असेल। पाहू अंतिम फ्रीजचा काय येते। टाइम इज मनी। अब हमारे रेफरी बताएंगे कि यहाँ से ये 2 टीमें है ना, कौन जीता है। ये जो पेनल्टी है ना, क्या इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। देखने वाली बात है, समय बहुत बलवान है। मनीष, रिजल्ट आ रहा है। 2 पुढचे संघ तयारीत राहायचं आहे, लकी स्टार आणि राजमुद्रा। चला लकी स्टार राजमुद्रा आपली जागा घ्या, फास्ट। थोडंसं घाईत घेतोय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। किस टीम का एफर्ट बहुत बेहतरीन है वो देखा जाएगा, लेकिन दिल की धड़कनें बहुत तेज होती हुई। कौन जीता कौन हारा, ये जो खूबसूरत ट्रॉफी प्राप्त करने के लिए हर कोई लड़ रहा है, जी जान लगा के। टिक 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 टिक, दिल की धड़कनें बहुत तेज है। एक्सपर्ट गोविंदा, आपको जीतना है। एक एक लेयर आपने बहुत अच्छी तरह से पूरा किया था, लेकिन कहाँ गलती हुई ये भी देखना पड़ेगा। अंपायर ने वो देखा, उसके साथ आपने समय कितना लिया है। तो डिसीजन पेंडिंग है। रेफरी डिसिजन कमी तर या ठिकाणी आलेला आहे टायमिंग। तैयार रहे सब लोग तैयार रहे। मनीष हमारे साथ जुड़ने जा रहे हैं। सह्याद्री गोविंदा पथक विदाउट पेनल्टी 27 सेकंड 63 मिलीसेकंड आणि जय महाराष्ट्र गोविंदा पथक 1 पेनल्टी मोजून 21 सेकंड 78 मिलीसेकंड। तिसरी फेरी जय महाराष्ट्र गोविंदा पथक। अभिनंदन तुमच्यासाठी जय महाराष्ट्र। करा कष्ट आणि वा दष्टपुष्ट। अप्रतिम कामगिरी तुम्ही केलेली आहे, चला अभिनंदन। संघाने मैदान सोडायला हरकत नाही। मित्रांनो, मी आता दुसरा राऊंड पण जिंकलोय, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये। आता आम्ही चाललो परत आपल्या मंडळाच्या मुलांबरोबर आराम करायला, म्हणजे रेस्ट करायला, आणि आम्ही आता एंट्री केल्या फायनल मध्ये। बजर वाजल्यानंतर तुम्ही थर लावायला सुरुवात करायची। बजर वाजण्या अगोदर कोणत्याही हरकती झाल्या सांगितल्याप्रमाणे तर तुमची एका गोविंदाची 1 पेनल्टी, म्हणजे 2 सेकंदाची पेनल्टी असेल एका गोविंदाला। आणि सावकाश घ्या आणि जय मला गोविंद पथक आपण जवळ काळजी आपण घेऊया।
सुरक्षित मॅच तर आहेच, पण आपण मित्रांनो फायनलची तयारी सुरू होते. फायनल आहे. आता मी नक्कीच गोपिका पथकामध्ये विचार केलेला आहे. फायनल आहे. जय महाराष्ट्र, राजमुद्रा आणि साईराज असे भाईंदरचे 3 मंडळ आहेत. त्या मंडळात या 3 मंडळामध्ये आता फायनल आहे. तर बघूया आता कोण जिंकते. जय महाराष्ट्र गोविंदा पथक ट्रॉफी घेऊन घरी जाणार. आपणच तिन्ही पथक आपण एका घेतोय. जय महाराष्ट्र या मध्ये आणि राजमुद्रा या. आणि तिसरी स्टेज जशी तुम्हाला माहिती आहे, खालून हात वर करून जमिनीपर्यंत पोहोचेपर्यंत टायमर स्टार्ट आहे. खूप मोठा तो ट्विस्ट आहे, लक्षात घ्या. मीरा भाईंदर मधील इतर जे 2 संघ आहेत त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. साईराज पुढे, साईराज चला. राजमुद्रा, राजमुद्रा लगेच या. लवकर प्लीज, आपल्याकडे वेळ नाही. लगेच 2 पथकं आले ते तिकडे. आणि तिन्ही गोविंदा पथकांना विनंती आहे, आपल्या आजूबाजूला असणारी सगळी आपलीच पथके आहेत, त्यामुळे एकमेकाला सहकार्य करायचं आहे. एखाद्याची शिडी कुठे अडवू नका. चला या लगेच. राजमुद्रा एक्सपर्ट गोविंदा 2024 में अब चैंपियन की तैयारी. साइरस गोविंदा पथक, राजमुद्रा गोविंदा पथक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, तीनों ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है. लेकिन आपने गुड़ दिया, आपने बेटर दिया, अब बेस देने का समय आ गया. बेस देना है. अगर बेस देंगे तो चैंपियन बनेंगे और चैंपियन का इंतजार हो रहा है. एक्सपर्ट गोविंदा 2024 के इस बहुत बड़े मंच पर राजमुद्रा गोविंदा पथक. राजमुद्रा चला, तुम्हाला पण आतमध्ये यायचंय. थँक्यू. दोन्ही गोविंदा पथक या ठिकाणी. वैशालीताई पाटील आणि सन्माननीय नवनीतजी कौर आपण यायचे पुढे. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घेणार आहोत. वैशालीताई पाटील तसेच नवनीतजी कौर. चला, नवनीतजी कौर आणि वैशालीताई पाटील यांच्या शुभ हस्ते श्री गणेश गोपिका पथक यांचा आपण हा सन्मान व्यासपीठावर पाहतोय. आता मीरा भाईंदरचा 3रा संघ. राजमुद्रा, राजमुद्रा लगेच प्लीज, वेळ नाही. फॉर्मेशन लागते. मंच के लेफ्ट साइड पर पहले नंबर पर है साईराज गोविंदा पथक. बीच में हमारे मंच के सामने है महाराष्ट्र गोविंदा पथक और मंच के राइट साइड पर अब थोड़ी देर के बाद राजमुद्रा गोविंदा पथक हमारे साथ जुड़ने जा रहा है. राजमुद्रा गोविंदा पथक आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ये आपके लिए आखिरी कॉल है राजमुद्रा. थँक्यू. बघा, उद्या रोजगार मेळावा आहे आणि नक्कीच विनंती करते की मॅडम आपणच नागरिकांना करायचं आहे. धन्यवाद. आप सभी को सूचित करते हुए मुझे आनंद हो रहा है कि कल रोजगार मेळावा यानी जॉब फेयर रखा गया है. गोविंदा पथक ऐका, ही फायनल स्टेज आहे, लक्षात घ्या. जय महाराष्ट्र, साईराज आणि राजमुद्रा ही फायनल स्टेज आहे. एक तुम्हाला ती ट्रॉफी उचलायची संधी आहे. जमिनीपासून वर जाऊन हात उंच करून दोन्ही खाली शेवटचा गोविंदा पोहोचेपर्यंत तुमचं टायमर सुरूच राहील. त्यातल्या त्यात पेनल्टी सुद्धा असतील. त्याचमुळे व्यवस्थित हा वेळ तुम्हाला इकडे दिलाय. ही एक चांगला खेळ प्रेक्षकांकडून आपण नेहमीच देत आलेलो आहोत. मीरा भाईंदरचा टॉप एक्सपर्ट गोविंदा पथकची तिन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तालियां बज रही है. दिल की धड़कन भी तेज होने वाली है क्योंकि यहाँ से रोचकता बरकरार रहेगी. साईराज समीर मगाशी खूप चांगली सूचना दिली. पुन्हा एकदा अवधूत सर या सगळ्या गोष्टी रिपीट करणार आहे. तीही माहिती आपल्याला पोहोचवतील. परंतु
फाइनल ग्रैंड फिनाले, ये चैंपियन बनने की बिल्कुल तैयारी है और तीनों गोविंदा पदक तैयार। एक्सपर्ट गोविंदा 2024 हमारे साथ जुड़ रहे अवधुषा। तुम्ही संघाने सज्ज राहायचंय। मगाशी सगळे नियम सेम आहेत, फक्त एकच नियम वेगळा असेल। आता तुमचे जे आता 6 लागतील ते जमिनीपासून 6 लागतील। 6वा टॉपर दोन्ही हात वरती करून सलामी देईल। पुन्हा आपला शेवटचा गोविंदा खाली उतरेपर्यंत आपला टायमर चालू असेल। सगळ्या पेनल्टी सेम आहेत। टायमिंग आता तुमचा शेवटचा गोविंदा खाली उतरेपर्यंत असेल, याच्यावर लक्ष असू। महेंद्रजी आपला मेन अँगल 3 पदकावर व्यवस्थित सेट करून ठेवा। मेन अँगल चला तिन्ही संघ सज्ज आहेत। मेन अँगल टीसीपी लाईव्ह मेन अँगल व्यवस्थित सेट करून पुन्हा एकदा सगळ्यांना एक सूचना देतोय, एक नियम बदललाय तो सांगतोय। आता शेवटचा अटेम आहे, त्याच्यामुळे जे आता 6 लागणार आहे ते जमिनीपासून 6 लागतील। तुमचा 6वा टॉपर दोन्ही हात वरती करून सलामी देईल। पुन्हा सगळे गोविंदा खाली उतरेपर्यंत तुमचा टायमर चालू असेल। आणि बाकीचे सगळे नियम मगाशी जे होते तेच आहे, त्यामुळे ते पुन्हा सांगितले जाणार नाही। चला सगळ्यांनी तयार राहायचंय। फॉर्मेशन टायमिंग स्टार्ट। तो क्षण प्रत्येक जण आपल्या नावावर करण्यासाठी इच्छुक असतो। संधी मिळत नाही, संधी हवी लागते। संधी मिळाली या 3 पदकांना। ज्याला संधी मिळते तो करतो तो मान, आणि संधीत सोनं करतो तो निश्चितच यावेळेला विजय ठरणार आहे। नशीबवान असेल, कर्तृत्ववान असेल आणि तो यावेळेला सिद्ध असेल करण्याकरता सज्ज असेल। अजून एक पदकाचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटते, जय मल्हार खारेगाव गोविंदा पदक। या स्पर्धेत तो सहभागी नाहीये, त्यापासून तो ऑर्गनायझर कमिटी म्हणून काम करतोय। तर जोरदार टाळ्या नव्हत्या जय मल्हार खारेगाव गोविंदा पदकासाठी। बहुत बढ़िया अभी तक का खेल रहा है। तीनों गोविंदा पदक का तैयार है। बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम, काउंटडाउन हो जाएगा, मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा। आणि आता मनीष ही मंतलेली रात्र आहे, मंतलेली रात्र आहे। 4 3 2 1 एक्सपर्ट गोविंदाचा ट्रेन लटकून आपण बघतो। सायरन गोविंदा पदक, भारत गोविंदा पदक, अत्यंत सुंदर सुपर से भी ऊपर, बहुत ही बढ़िया खेल अभी तक। साइराज मानतो गोविंदा पदक, ऊपर चले गए, नीचे भी आते गए। क्या बात है, क्या बात है, काय खेळायचं तुम्ही गोविंदा। प्रतिम काळाचा गजर विद्यमान तर या मित्रांनो, फायनल झाले आणि आम्हाला आता सेकंड प्राइज भेटलाय। आता आम्ही चाललो आमच्या जागेवरती आणि मग तिथून जाऊ घरी। आणि हा आता आपण व्हिडिओ इथेच थांबवताना भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि लाईक शेअर कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवताना भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय करतो। बाय मित्रांनो, आत्ताच घरी आलोय, 11:30 वाजलेत। आम्ही आमच्या प्रॅक्टिसच्या जागेवर जाऊन आलो, सगळे आम्ही भेटलो आणि जागेला आवाज दिला। ज्यांच्या चुका झालेल्या काय झालेल्या त्या आम्ही सगळं विसरायला सांगितलं, आणि आमच्या मंडळाने खूप चांगला परफॉर्मन्स केला। पूर्ण 42 पदकांमध्ये 42 किंवा जे पदकं आलेली मुंबई मीरा भाईंदरमध्ये, त्याच्यात सगळ्यात कमी वेळ पहिल्या राऊंडचा आमचाच होता, 15 सेकंदामध्ये 6 तर, आणि दुसऱ्या राऊंडमध्येही आमचाच चांगला वेळ होता। 19 सेकंदामध्ये तर लावलेले, पण एक पेनल्टी असल्यामुळे 2 सेकंद आणखी वाढले। तर आमचा परफॉर्मन्स टॉप होता सगळ्या पदकांमध्ये, आणि फायनलला फक्त आमची एक छोट्या अशा काही चुका झाल्या, त्याच्यामुळे आम्ही जिंकू शकलो नाही। पण हो, आमचा परफॉर्मन्स
खूप लोकांना आवडला आणि आम्ही दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला आला असता तर खूप आनंद झाला, पण दुसरा पटकावला आहे त्याच्यातही आनंदच आहे. आणि कॉम्पिटिशन आहे, कोणी जिंकणार कोणी हारणार. तर आजचा दिवस आमचा नव्हता, पण नक्की पुढच्या वर्षी आम्ही खूप चांगला अभ्यास करू, चांगला प्रॅक्टिस करू आणि पुन्हा प्रयत्न करू जिंकण्याचा. तर आम्ही तर चांगला परफॉर्मन्स केला आहे. सगळ्या मुलांना चांगला परफॉर्मन्ससाठी आम्ही कॉंग्रॅच्युलेशन पण केलं. आणि आता 27 तारखेला हंडीचा दिवस आहे, त्या दिवशी आम्हाला चांगला गोविंदा साजरा करायचा आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे, मोरल डाऊन नाही करायचं आहे. तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि तुमची रजा घेतो. जर तुम्हाला हा आजचा आमच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाचा जो परफॉर्मन्स होता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.